इकडे लंडनहून आणलेली बहुप्रतीक्षित वाघनखं साताऱ्याच्या वस्तू संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेली आहेत। या संग्रहालयामधील एक्सक्लुझिव्ह दृश्य एबीपी माझावरती आपण पाहता। मोठ्या प्रमाणावरती इथे सजावट करण्यात आलेली आहे। अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य सोहळा पार पडणार आहे। दरम्यान श्वानाकडून छत्रपती शिवरायांना सलामी देण्यात आली। ही वाघनखं उद्यापासून सर्वसामान्य नागरिकांना पाहता येणार आहे। या संग्रहालयामधून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं ठेवलेलं संग्रहालय कसं आहे हे मी आता तुम्हाला दाखवणार आहे। ज्यावेळी आपण प्रवेश करता त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची ही पुतळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। आता आपण पाहिलं तर इथे हे पूर्णपणे सजवण्यात आलेला आहे आणि इथे आपल्याला आता प्रत्येक याच्यामध्ये मावळे ठेवलेले पाहायला मिळत आहेत। आजचा जो सोहळा आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे। आता या ठिकाणी हे सोहळा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला आणखीन वेगवेगळे हॉल्स आहेत आणि जी वाघनखं ठेवण्यात आलेली आहे त्या ठिकाणी आता आपण आहोत। इथे मागे वाघनखे या हॉलमध्ये ठेवण्यात आलेली आहेत। ती आता या ठिकाणी आपल्याला पाहता येत नाहीत सुरक्षेच्या कारणास्तव। मात्र काही वेळातच हे सगळं ज्यावेळेस खुलं होईल त्यावेळेस इथे ठेवलेली सगळी जी वाघनखं आहेत ही आपल्याला पाहता येतील। ज्यामध्ये शिवकालीन नाणी असतील, त्याबरोबर शिवकालीन शस्त्रास्त्रे असतील हे देखील पाहता येणार आहेत। आणि सकाळी 11 वाजेपर्यंत म्हणजे 10 ते 11 विद्यार्थ्यांसाठीच फक्त हे संग्रहालय खुलं असेल आणि त्यानंतर इतरांसाठी ते खुलं असणार आहे। आणि साधारणपणे 10 रुपये म्हणजे 10 रुपये तुम्हाला एंट्री फीस ठेवण्यात आलेली आहे आणि तुम्हाला उद्या सकाळी 12 वाजल्यापासून सर्वसामान्य लोकांसाठी हे संग्रहालय खुलं असेल। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।